हॅलो स्टुडंट, हे आपलं हायवे इंजिनचं 17 नंबरचं लेक्चर. ओके, जसं की आपण या अगोदरचा पार्ट होता आपला कंस्ट्रक्शन ऑफ डेव्हलपिंग रोड, तो आपण पाहिला. नंतर आपला नेक्स्ट जो पार्ट आहे आपला कंस्ट्रक्शन ऑफ बिटुमिन रोड, तो आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. ओके, तर स्टार्ट करूया आपण. ओके, टाइप्स ऑफ बिटुमिन अँड इट्स प्रॉपर्टीज. ओके, तर बघा, तर इमल्शन, कटबॅक, टार हे जे काय ते सगळे बिटुमिनचे टाईप्स आहेत. ओके, देन नेक्स्ट टर्म्स यूज इन बिटुमिन कॉन्क्रीट, बिटुमिन रोड, प्राईम कोट, टॅग कोट अँड सील कोट. आता हे जे काय प्राईम कोट आहे किंवा टॅग कोट आहे किंवा सील कोट आहे. ओके, तर हे जे काय ह्या सगळ्या टर्म्स आहेत जे की आपण बिटुमिन रोडमध्ये आपण यूज करतो. देन लास्टमध्ये आपल्याला मेरिट अँड डिमेरिट ऑफ बिटुमिन रोड, म्हणजेच काही आपले हे सगळे पॉईंट पाहायचे आहेत. ओके, आता हा जो आपला मेन पॉईंट आहे कंस्ट्रक्शन ऑफ बिटुमिन रोड, तर त्यामध्ये हे जे काही सब पॉईंट आहेत. ओके, टाईप ऑफ बिटुमिन अँड इट्स प्रॉपर्टी झालं, किंवा इमल्शन, कटबॅक, टार झालं, किंवा टर्म्स यूज इन बिटुमिन रोड जस्ट लाईक प्राईम कोट, टॅग कोट, सील कोट. ओके, आणि लास्ट मेरिट अँड डिमेरिट, आपल्याला हे सगळे सब पॉईंट पाहायचे आहेत या कंस्ट्रक्शन ऑफ बिटुमिन रोडमध्ये. ठीक आहे, तर बघा, सरफेस ड्रेसिंग. ओके, सरफेस ड्रेसिंग म्हणजे नेमकं काय? ओके, सरफेस ड्रेसिंग कशाला म्हणायचं? इट इज द ॲप्लिकेशन ऑफ थिन लेअर ऑफ बिटुमिन, ओके, फॉलोड बाय कवर मटेरियल इन द फॉर्म ऑफ स्टोन चिपिंग अँड रोलिंग the surface. Okay, if surface dressing is done in one coat, it is called single coat treatment, or double coat if two coats are used. Okay, तर म्हणजेच काय की आपण या ठिकाणी काय करतोय बघा, किंवा जे काही बिटुमिनचा जो काही लेअर आहे. ओके, ॲप्लिकेशन ऑफ थिन लेअर ऑफ बिटुमिन, आपण काय करतो बिटुमिनचं थिन लेअरचं आपण ॲप्लिकेशन देतोय. ओके, कशावरती? जे काय आपलं पेमेंट तयार झालं त्यावरती. कवर मटेरियल इन द फॉर्म ऑफ स्टोन चिपिंग. ओके, स्टोन चिपिंगच्या सहाय्याने. ठीक आहे, अँड रोलिंग कोट त्याला आपण, जर ही जी काही प्रोसेस आहे आपण जर सिंगल कोटमध्ये केली तर आपण जर सिंगल कोट असं म्हणतो, आणि जर आपण तीच जर डबल लेअरमध्ये केली तर आपण डबल लेअर असं म्हणतो. ओके, देन नेक्स्ट पॉईंट होतो बघा, ह्या फिगरमध्ये दिसतं आपल्याला हे फ्लेक्सिबल पेमेंटचं स्ट्रक्चर आहे. नॅचरल सबग्रेड, देन सबग्रेड, सब बेस, बेस कोर्स, बायंडर कोर्स आणि सब कोर्स. तर या पद्धतीने जनरली आपला लेआउट असतो किंवा आपल्या या ठिकाणी आपले लेयर्स असतात. ठीक आहे, हा सेक्शन असतो. तर यामध्ये बघा, बेस कोर्स आणि बायंडर कोर्स, बेस कोर्स किंवा बायंडर कोट किंवा बेस कोट. ठीक आहे, बाइंडर कोर्स किंवा बेस कोट. ठीक आहे, याला दोन आपण बाइंडर कोर्स देखील म्हणू शकतो किंवा बाइंडर कोर्स देखील म्हणू शकतो किंवा बेस कोट देखील म्हणू शकतो. तर बेस कोर्स आणि बाइंडर कोर्सची जी मधली जी काही लेअर आहे त्याला आपण प्राईम कोट असं म्हणतो. ओके, देन नेक्स्ट बाइंडर कोर्स आणि सरफेस कोर्स, ह्या दोघांच्या मध्ये जी काही लेअर त्याला आपण टॅग कोट असं म्हणतो, आणि जी काही अप्पर मोस्ट जी काही लेअर आहे त्याला आपण सील कोट असं म्हणतो. ओके, देन आपला जो काय नेक्स्ट पॉईंट होता आपला प्राईम कोट. ओके, प्राईम कोटचं लोकेशन कुठे? प्राईम कोटचं एक्झॅक्ट जागा कुठे ते समजते आपल्याला ठिकाणी दिसतं फिगरमध्ये बघा. बेस कोर्स आणि बायंडर कोर्स या दोघांच्या मधले जो काही लेअर आहे, जी काही थिन लेअर आहे त्याला आपण प्राईम कोट असं म्हणतो. ओके, देन नेक्स्ट प्राईम कोट म्हणजे नेमकं काय ते पाहूया आपण. प्राईम कोट इज अ सिंगल कोट ऑफ लो व्हिस्कोसिटी कटबॅक बिटुमिनस मटेरियल. ओके, याची व्हिस्कोसिटी कमी आहे. ओके, लो व्हिस्कोसिटी ऑफ कटबॅक बिटुमिन यूज करायचं. मग कसं लो व्हिस्कोसिटी असलेला. ओके, म्हणजे जास्त पातळ असेल ते. ओके, ऑन एक्झिस्टिंग अनट्रीटेड रोड सरफेस इज कॉल्ड ॲज प्राईम कोट. ओके, म्हणजे या ठिकाणी बघा, आपण जो काही बेस कोर्स तयार केला आहे तर यावरती आपण काय करतो की लॉ व्हिस्कोसिटीचं बायंडर कोर्सचं जे काय बिटुमिन आहे, कटबॅक बिटुमिन आहे, आपण त्याची थिन लेअर अप्लाय करतो. ती जी काही लेअर आहे त्याला आपण प्राईम कोट असं म्हणतो. ओके, देन नेक्स्ट बघा, पर्पज ऑफ प्राईम कोट. प्राईम कोट प्रोव्हाइड करण्याचे पर्पज काय काय? ओके, तर पहिला पर्पज काय? प्रमोट बॉन्ड बिटवीन एक्झिस्टिंग परवियस लेअर अँड वेअरिंग कोर्स. ओके, तर हे जे काही वेअरिंग कोर्स आणि जे काही त्याच्या खालची जी काही लेअर ह्या दोघांमध्ये काय करतो हा की बॉन्ड तयार करतो आहे. ठीक आहे, त्याला बॉन्डिंग घालायचं काम करतो, प्राईम कोट करतं. देन नेक्स्ट काय? टू बाइंड टुगेदर एनी लूज मटेरियल ऑन द बेस. ओके, द बेसवरती जे पण काही एनी लूज मटेरियल, तर कोणतंही जो लूज मटेरियल असेल तर त्याला बाइंड करायचं काम कोण करतो? तर प्राईम कोट करतो आहे. देन थर्ड वन इज काय? टू सील ऑर प्लग कॅपिलरी राईज ऑफ मॅटर इन टू द रोड सरफेस. ओके, द कॅपिलरी राईज जे काही मॅटर एंटर इन टू रोड सरफेसमध्ये जे काही एंटर होते त्याला सील करण्याचं काम कोण करतं आहे? तर प्राईम कोट करतो. देन फोर्थ वन इज टू सील ऑर प्लॅग द सीपेज ऑफ वॉटर, टू सील और प्लग द सीपेज ऑफ सरफेस वॉटर इन टू द रोड सरफेस. ओके, जे पण काही रोड सरफेस म्हणजे काय सीपेज होणार जे काही वॉटर आहे त्याला रेजिस्ट करण्याचं काम कोण करतो? प्राईम कोट करते. ओके, ते जे काय वॉटर आहे ते खाली बेस कोर्स किंवा सबग्रेड किंवा सब बेस यामध्ये पण ते जाऊ देत नाही. ठीक आहे, त्याला रेजिस्ट करण्याचं काम कोण करतं? अपोज करण्याचं काम करतो प्राईम कोट करते. ओके, देन नेक्स्ट पॉईंट बघा, कॉम्पोनंट्स ऑफ बिटुमिन रोड सरफेस. ओके, बिटुमिन रोड सरफेस आपल्याला कॉम्पोनंट्स पाहिजे. ठीक आहे,
यामध्ये बघा सील कोट, सरफेस कोर्स, बाइंडर कोर्स, लेवलिंग कोर्स, बेस कोर्स. ह्या पद्धतीने जनरली कॉम्पोनंट्स ऑफ बिटुमिनस सरफेस असतात. ठीक आहे, बिटुमिन रोडचं या पद्धतीने आपण कंस्ट्रक्शन करतो किंवा हे सगळे लेयर्स असतात. ठीक आहे, नेक्स्ट बघा टॅग कोट. आपला जो पुढचा पॉईंट होतो टॅग कोट. टॅग कोट कशाला माझा, तर टॅग कोटचं एक्झॅक्ट लोकेशन जर म्हटलं तर कुठं असतं बघा, बाइंडर कोर्स आणि सरफेस कोर्स या दोघांच्या मधला जो काही लेअर असतो त्याला आपण टॅग कोट असं म्हणतो. क्लिअर. देन नेक्स्ट वन इज टॅग कोट म्हणजे नेमकं काय. ओके, अ सिंगल कोट ऑफ लॉ ऑफ विस्कोसिटी बिटवीन बाइंडर टू अन एक्झिस्टिंग ट्रीटेड बेस और रोड सरफेस इज कॉल्ड ॲज टॅग कोट. ओके, तर प्राईम कोट आणि टॅग कोटमध्ये फरक एवढाच आहे. ओके, तर हा जो असतो का ट्रीटेड सरफेसवरती आपण प्लेस करतो आणि जो प्राईम कोट असतो अनट्रीटेडवरती आपण प्लेस करतो. ओके, तर प्राईम कोट जो असतो तर अनट्रीटेड जी काही एक्झिस्टिंग लेअर आहे त्यावरती आपण प्राईम कोट प्लेस करतो. आणि जो टॅग कोट जो असतो जी काही ट्रीटेड जी काही सरफेस आहे, ट्रीटेड बेस आहे त्यावरती आपण हा लेअर प्लेस करतो. दोन्ही पण लॉ ऑफ विस्कोसिटीचे असतात. लॉ ऑफ विस्कोसिटी बिटुमिनस बाइंडर मटेरियलपासून बनलेले असतात. ठीक आहे. देन नेक्स्ट this existing road surface may be bituminous or concrete which needs to be refused. Okay, the tag coat ensure adequate bond between existing surface and varying surface. Okay, तर टॅग कोट काय करतो की दोघांमध्ये बॉन्ड निर्माण करण्याचं काम करतो. ओके, जे पण काही खाली जी काही एक्झिस्टिंग लेअर आहे आणि त्याच्यावरची जी काही एक्झिस्टिंग लेअर आहे दोघांच्यामध्ये जे पण काही बॉन्डिंगचं काम करतो तर टॅग कोट करतो. देन नेक्स्ट पॉईंट येतो सील कोट. आता सील कोट कशाला म्हणायचं. ओके, तर जसं की आपण फिगरमध्ये पाहतो बघा, सील कोट एकदम अप्परमोस्ट जो काही पार्ट आहे किंवा अप्परमोस्ट जो काही लेअर त्याला आपण सील कोट असं म्हणतो. ओके, तर बघा सील कोट म्हणजेच काय, द फायनल कोट ऑफ बिटुमिनस मटेरियल applied to the top surface coat in a thin layer to seal the entry of moisture into the pyramid is called as सील कोट. म्हणजेच काय की आपण जे टॉपला ओके वेअरिंग कोटच्या वरती आपण जे पण काही फायनल जो सील कोट देतो बिटुमिनचा जो काही लेअर देतो त्याला आपण सील कोट असं म्हणतो. तर मग हा का दिला जातो किंवा जे पण काही ज्यावेळेस रेनी सीझनमध्ये जे पण त्या वॉटर सिपेज होण्याचा प्रयत्न करते बेस कोर्समध्ये किंवा आणखीन सबग्रेडमध्ये त्याला रिजिस्ट करण्यासाठी आपण सील कोट यूज करतो. ओके, किंवा सील कोट प्रोव्हाइड करतो. ओके, देन नेक्स्ट पॉईंट येतो इट इज यूज टू. हा कशासाठी उपयोगायचा किंवा काय याचा उपयोग काय. ठीक आहे, तर मग काय फर्स्ट वन इज मेक अ रोड सरफेस वॉटर टाईट. ओके, आपलं जे काही रोड सरफेस वॉटर टाईट करण्याचं काम कोण करतो, सील कोट करतो आहे. देन नेक्स्ट प्रोव्हाइड गुड सरफेस स्ट्रक्चर टू रोड. ओके, आपल्याला गुड सरफेस स्ट्रक्चर टू रोड आपल्याला भेटतो पाहायला व्यवस्थित. ठीक आहे, देन नेक्स्ट इम्प्रूव्ह व्हिजिबिलिटी ॲट नाईट. ओके, हा सील कोट प्रोव्हाइड केल्यानंतर आपल्याला व्हिजिबिलिटी चांगली भेटते आपल्याला ॲट नाईटला. नंतर डिमार्केट ट्रॅफिक लाईन्स फ्रॉम शोल्डर्स. ओके, तर यासाठी आपण काय करतो, सील कोट हा यूज करतो आहे. देन नेक्स्ट पॉईंट आपलं ग्राउटिंग. ओके, ग्राउटिंग म्हणजे नेमकं काय, ग्राउटिंग कशाला म्हणायचं. ॲप्लिकेशन ऑफ बिटुमिन टू रोड सरफेस आफ्टर द रोड मेटल इज प्लेस इज इन पोजिशन इज कॉल्ड ॲज ग्राउटिंग. ओके, ॲप्लिकेशन ऑफ बिटुमिन टू रोड सरफेस. ओके, आता आपण काय करतो, जे ॲप्लिकेशन जे बिटुमिनचं जे काही ॲप्लिकेशन करतो आहे कशानंतर आफ्टर द रोड मेटल इज प्लेस, जे पण का रोड मेटल प्लेस केल्यानंतर आपण जो काही ॲप्लिकेशन देतो कशाचं बिटुमिनचं त्यानंतर ही जी काही प्रोसेस त्याला आपण ग्राउटिंग असं म्हणतो. ओके, व्हेन द बिटुमिन बाइंडर एंटर द फुल डेप्थ ऑफ रोड. ओके, जे काही बिटुमिन बाइंडर जर फुल डेप्थ ऑफ रोडपर्यंत एंटर झाले इट इज कॉल्ड एज फुल ग्राउटिंग. ओके, म्हणजेच काय की जे पण काही लेअर कन्स्ट्रक्ट केलं आपण त्यामध्ये फुल्ली जर फुल्ली बाइंडर जे काय फुल डेप्थपर्यंत एंटर झाले तर त्याला आपण फुल ग्राउटिंग असं म्हणतो. जनरली 50 mm to 75 mm पर्यंत असतात. देन नेक्स्ट व्हेन द पेंट्रेट फॉर अबाउट द हाफ डेप्थ ऑफ पेमेंट इट इज कॉल्ड एज सेमी ग्राउटेड रोड. ठीक आहे, जर ते हाफ डेप्थपर्यंत पेंट्रेट झालं तर त्याला सेमी ग्राउटेड रोड असं म्हणतो आपण. ठीक आहे, सेमी ग्राउटेड मेथड असं म्हणतो. ते @ 50 mm वरती असतं. देन नेक्स्ट ग्राउटिंग कॅन बी डन इन 5 स्टेजेस. ओके, आता ही जी काही ग्राउटिंग असते ते कोणत्या स्टेजेसमध्ये केली जाते तर बघा, सगळ्यात पहिली स्टेज असते प्रिपेअर ऑफ बेस. आपण सगळ्यात पहिला आपण बेस प्रिपेअर करतो. देन नेक्स्ट स्प्रेडिंग अँड ॲग्रिगेट. स्प्रेडिंग आपण जे काही ॲग्रिगेट स्प्रेड करतो. देन थर्ड वन इज ॲप्लिकेशन ऑफ इमल्शन ऑर फॉर अबाउट 75 mm थिकनेस. आपण त्यावरती ॲग्रिगेट स्प्रेड केल्यानंतर आपण त्यावरती इमल्शन जे काही इमल्शनचं ॲप्लिकेशन देतो आपण 75 mm पर्यंत. देन नेक्स्ट फोर्थ वन इज ॲप्लिकेशन ऑफ इमल्शन फॉर थिकनेस ग्रेटर देन 75 mm. 75 mm पेक्षा पण जास्त देतो आपण. देन लास्ट वन इज सरफेस ड्रेसिंग. तर अशा पद्धतीने आपण काय करतो, ग्राउटिंग करतो. ठीक आहे, 5 स्टेजेसमध्ये. देन नेक्स्ट पॉईंट येतो प्रेमिक्स. आपला जो पुढचा जो पॉईंट येतो प्रेमिक्स. प्रेमिक्स कशाला म्हणायचं. ओके, प्रोसेस इन विच ॲग्रिगेट आर कोटेड मिक्स with binders in special mixtures before being placed on the proposed alignment is called as premix. ओके, म्हणजेच काय की
ॲग्रिगेट प्लेस करण्याच्या अगोदर आपण काय करतो प्रीमिक्स करतो त्याच्यासोबत बिटुमिनसोबत ओके त्याला आपण प्रीमिक्स असं म्हणतो. समजा प्री म्हणजे काय की अगोदर आणि मिक्स म्हणजे काय मिक्स करणे ठीक आहे. तर म्हणजे काय आपण जे काही अलाइनमेंट आपले रोड आहे किंवा आपली जी काही रोड पेमेंट त्यावरती आपण ॲग्रिगेट प्लेस करण्याच्या अगोदरच आपण काय करतो की ते मिक्स केले जातात कशासोबत की आपले जे काही बिटुमिन त्यासोबत मिक्स केलं जातं तर आपण प्रेमिक्स असं म्हणतो ओके. तर मग त्यामध्ये काय येतं बघा डिफरंट प्रेमिक्स मेथड ऑफ कन्स्ट्रक्शन आर ओके. तर मग हे जे काही मेथड्स आहेत जे काही आपण प्रेमिक्स करतो त्याचे डिफरंट मेथड आहेत ओके. त्यातली पहिली मेथड बघा बिटुमिन्स बाउंड मॅकडम ही एक मेथड झाली. नंतर देन नेक्स्ट बिटुमिन्स कार्पेट मेथड झाली. देन थर्ड वन इज बिटुमिन्स कॉन्क्रीट मेथड झाली. सीट आसपाट झालं आणि मास्टिक आसपाट झालं. तर ह्या सगळ्या काय आहेत ह्या सगळ्या मेथड्स आहेत प्रेमिक्सच्या ओके. तर ह्या पद्धतीने आपण प्रेमिक्स केली जातात. प्रेमिक्स म्हणजेच काय समजलं प्रेमिक्स म्हणजेच काय आहे की ॲग्रिगेट प्लेस करण्याच्या अगोदर मिक्स करणे ओके. ॲग्रिगेट आपल्या रोड पेमेंटवरती प्लेस करण्याच्या अगोदरच आपण बिटुमिनसोबत आपण जेव्हा मिक्सिंग करतो आहे त्याला आपण प्रेमिक्स असं म्हणतो. तर मग ही जी मिक्सिंग असते तर ही 5 पद्धतीने केली जाते. प्रेमिक्स ही जी असते तर 5 पद्धतीने केली जाते. तर त्याच्यात बिटुमिन्स बाउंड मॅकडम झालं, देन बिटुमिन्स कार्पेट झालं, बिटुमिन्स कॉन्क्रीट झालं, सीट आसफाल्ट झालं, प्लास्टिक आसफाल्ट झालं. तर अशा पद्धतीने ही प्रेमिक्स केलं जातं ओके. देन नेक्स्ट यानंतरचा जो काय पार्ट आहे आपला तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया. थँक्यू.